हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? मी जास्त आज खुश आहे हे ब्लॉग बनवताना, कारण की मी चालली आहे गोव्याला. सर्वात आधी नमस्कार, मी तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर आपण चाललो आहोत गोव्याला. मला सांगायचं नव्हतं, पण मी प्रत्येक वेळेला विचार केला की मी असा का ब्लॉग स्टार्ट करू की तुम्ही बघा मी कुठे चालली, हे करा ते करा. नको यार, एवढा वेट, एवढे पेशन्स आहे ना अजूनपर्यंत तरी कोणामध्ये नाही, माझ्यामध्ये तर अजिबात नाही आहे. बात तो सही है. तिकीट्स वगैरे बुक झाले आहेत, तर अजून फिलहाल माहित नाही. कधीही प्लॅन बिस्कुट होऊ पण शकतो, काही होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे ॲज युजल कधीही काहीही होतं. तर 1 वर्षापूर्वी आम्ही गेलेलो गोव्याला मार्चमध्ये, आणि आता आम्ही चाललो सप्टेंबरला. बट एवढी मजा येणार आहे, बहुत तेज हो रहा है. माहित नाही मजा येईल की नाही, बट फिलहाल तर मी असं करते की वाव एवढी मजा येणार आहे. बिकॉज गोवा यार, गोवा इज गोवा. मला तुमचं माहित नाही म्हणजे कुठली प्लेस आवडत असेल, बट माझ्यासाठी गोवा इज गोवा. हां, तर अजूनपर्यंत मी काहीच शॉपिंग केली नाही आहे. कारण असं आहे शॉपिंगचं की असं रात्री म्हणजे असंच फक्त डिसाईड झालं की चला गोव्याला जाऊया का आपण. तर आम्ही असं म्हटलं की ठीक आहे चालेल, चल जाऊया. आम्हाला नाही माहिती होतं की लगेच नेक्स्ट डे तिकीट्सही निघतील आणि आम्ही जाऊ उद्या. मी आता जस्ट घरी आली आहे. माझी बॅग पॅकिंग नाही आहे, काहीच नाही आहे. मी शॉपिंग पण नाही केली आहे. मला माहिती नाही मी तिकडे जाऊन काय आउटफिट वेअर करणार आहे, मी काय करणार आहे. मला वाटतं आहे ना काहीतरी जुनं पुराणच घेऊन आहे ना काहीतरी युनिक बनवावं लागेल. बाकी काहीच ऑप्शन नाही आहे. तर बघू यार आता काय करू शकतो. बिकॉज टाईम तर नाही आहे आपल्याकडे. उद्या मॉर्निंगची ट्रेन आहे 8 o'clock. सिरियसली, म्हणून पॅकिंग मला आत्ताच करावी लागणार आहे. तर बघा, तुम्ही बघा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. जा पटकन. मला माहिती आहे मी खूप पटेली मारली आहे, पण माझ्याकडे खरंच कपडे नाही आहेत घालायला. काय घालू मी, मला खरंच समजत नाही. मी पॅकिंग काय करू? तेच कपडे नाही यार. फोटो व्हिडिओज ऑलरेडी काढले, तर शॉपिंग करायला पण टाईम नाही, कारण की उद्या सकाळी निघतो. आणि आता किती वाजल्यात माहिती आहे? 6 वाजल्यात संध्याकाळचे. आणि मलाही बरं नाही आहे, मम्मीलाही बरं नाही. मी माझा ताप दिलाय मम्मीला. माझा ताप तिचा ताप माझ्यात नको, तिचा ताप बाहेर. तर मला आता डॉक्टरकडे पण जायचं आहे. तर मी विचार करते डॉक्टरकडे जाऊ की नको. पण जावं लागेल. आपल्याला नीट गोव्याला जायचं तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. बघू जाईन की नाही, नाहीतर डोलो घेईन मी. डोलो जिंदाबाद. पण मी कपडे काय टाकू यार? असं पण नाही ना फ्लिपकार्ट ब्लिंकिटनी लगेच कपडे येतात छान छान मस्तपैकी एकदम. गोवा म्हटल्यावर यार सिरियसली थोडे तरी ना तर मूड ऑफ, ना तर काय फायदा कपडेच नसतील तर. आयुष्यात असं वाटतं काय रंगच राहिला नाही कपडे नाही आहेत तर. बट जे आधीचे कपडे आहेत जे तुम्ही बघितले नाही आहेत ते मला होऊ शकतात आता मोठी झाल्यावर. आधी पण थोडीशी मोठी होती मी, आता खूप जास्त मोठी झाली आहे. चला बघा आता तुम्ही गोव्याच्याच ब्लॉगमध्ये. आणि हा मी गोव्याचा ब्लॉग आहे ना, मी आधी आहे ना असा मोठा ब्लॉग बनवलेला, म्हणजे पूर्ण 3-4 दिवसाचा. आता मी ती खटपटच नाही ठेवणार, एका दिवसाला टाकणार आहे. म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तू समजा. हां, म्हणजे मलाही टाइम भेटेल, कारण की माझ्यामध्ये तशी पण मेमरी नाही आहे. आणि मी कुठल्या पटेलीमध्ये ब्लॉग बनवते मला हाच कळत नाही. बट ठीक आहे, बनवीन मी आता. बघा तुम्ही, बनवीन. सोनाली काहीही करू शकते. हा ब्लॉग असा अपलोड करून सगळं डिलीट मारीन आणि परत ब्लॉग बनवेन. डे 1, डे 2, डे 3. आम्ही 3 डेजसाठी चाललो आहोत. मम्मी, मी उद्या गोव्याला चालली. आमचा प्लॅन झालाय गोवा. हे बघ, मला बरं नाही वाटत आहे म्हणून तुला बोलून घेतलंय. आता एक दुपारी आली लगेच चाललीस. हा, दुपारी म्हणजे आताच तर आली 4 वाजता. आणि मग आता लगेच उद्या जाणार. पण सलाईन लावलंय ना तुला, आता बरं वाटेल. असं नसतं सलाईन म्हणजे तो काय बोलला, डॉक्टर काय बोलले, 2 दिवस बेड रेस्ट कर. तोपर्यंत मी लगेच जाऊन येते, लगेच येईन. अगं पण बेड रेस्ट करायचं म्हणजे पूर्ण वेळ झोपायचं. हा, म्हणून मी लगेच जाऊन येईन. तू बेड रेस्ट कर. 2 दिवस स्वयंपाक कोण बनवणार, लादी पोछा कोण करणार, कपडे कोण धुणार, भांडी कोण भरणार. ऐक, तू काहीच करू नको. पाणी मी भरून ठेवते, ते तेवढंच पी. आणि कपडे वगैरे ना ते मी आल्यावर धुईन. ओके? जेवणाचं काय? जेवणाचं बाहेर ऑर्डर करून नाही खाऊ शकत. नाही मी तेच सांगितलंय, खिचडी वगैरे खाणार. खिचडी ऐक, मी एक काम करू, कुकरभर खिचडी बनवू. 3 दिवस खाशील? अरे खा ग, खा. मम्मी मला ताप देणार आहे किंवा मम्मी मला ताप देणार आहे? डोक्याला ताप झालाय, आमच्या दोघींच्या डोक्याला ताप. तर सूप पिता पिता मी माझी पॅकिंग केली आहे. थोडासा पसारा आहे, प्लीज इग्नोर. गुड मॉर्निंग. तर मी फायनली ठाण्याला पोचली. तुम्ही बघितलंच असेल 5 वाजता उठून मी स्टीम घेत होती. तर आता पोचली आहे मी 1 तास लवकर. आता मला वेट करावा लागेल सगळ्यांचा. काय वेट, आयुष्यात वेटच करायचं. करूया वेट. मग बघू आता सगळेजण येऊन भेटतील. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. ओके? अजून नाश्ता पण नाही केला यार, भूक पण खूप लागली आहे मला. कुठे करायला जाऊ मी नाश्ता? म्हणजे बघा ना, सकाळी लवकर मी अशी उठत नाही. आणि 1 तास गोव्याला जायचं तर मी 1 तास आधी उठून आली. गोव्याला जायचं तर अशी कधी उठीन का?
मम्मी सकाळी सकाळी बोलते, कधी तर अशी उठत नाही जेव्हा आम्ही बोलतो चल गावी जायचंय. अरे यार ही बॅग एवढी जड का आहे. रेडी होके मी डायरेक्ट गोवा चालली हूँ. या अजून दादरवरून गाडी सुटली नाही, आम्ही ठाण्याला थांबलोय. बाकीचे लोक दादरवरून चढ. आता आम्ही हौसी खेळतो आणि मी भिक्क मागून पेन आणलाय. भिक्कारी आमचा डिपार्टमेंट नाही, बाजूवाल्यांकडून पेन आणलाय. हा जस्टिनचा बचपना बघा, पाठी काहीतरी लिहेल म्हणजे जिंकायला पाहिजे. चिकन डिनर जस्टिन डिनर. दाखव काय लिहिलं. तू दाखव काय लिहिलंयस. शॉपिंग टाइम. इट्स अ भेल टाइम. आणि तिकडे पोरं बघा दिसत आहेत का, थोडी शायनिंग मारते. ब्लॉग करते. हा ब्लॉग बनवतात. जेवण सगळ्यांना ना झोप बघा केवढी आहे डोळ्यात. Can I get pizza? तुझे डाइट पे जाना चाहिए, पिज्जा नहीं खाना चाहिए. ऐसा बोल, तुझे ट्रेन के नीचे जाना है. तू ऐसा बोल, क्या है पिज्जा गिरवी गिरवी. What's पिठलं? तुझे कुठे याद आहे? याद. आठवलं का? पिठलं भात. काय कोणता खातो? पिठला झाडा खाली असं कुछ बोलते. पिठला झाडा खाली ऐसे कुछ तो गाना बताया था. जांभूळ पिकल्या झाडा झाडा. जो मैं बोल रही हूँ बराबर बोल रही हूँ ना. तो व्हाट्स पितल ऐसा मेरा डायलॉग तो हुआ. पितळ नाही आहे वो. एक बार फटाक से बता, घुसी कैसा बेगी. फटाक से बता. झोप येते ना म्हणून उगाच फालतूच्या पानसट जोक जोक. ह्याचं तोड बघा कैरी खाऊन. पाणी थंड पाणी पाणी पाणी. चाय 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 चाय. योगी. इट्स उलो टाइम. आता थोडी रेस्ट करते, खूप जास्त थकलो आहे. जेवण येईल तेव्हा जेवू. हा बघा न्यू मेंबर आला, झोपलेला सकाळपासून. आत्ता उठलाय तो जेवायच्या टायमिंगला. जेवण आलं आलं. कितीला आहे दादा इयरिंग, कितीला आहे. तर फायनली आम्ही किविम स्टेशनला उतरलो. 9:30 वाजायला आले. एक तास ट्रेन आमची लेट होती. आता असं झालंय कधी रूमवर जातोय आणि थोडा आराम करतोय. एवढा थकायला झालेलं ना. मजा तर खूप केली ट्रेनमध्ये, बट स्टील. तर मी ब्लॉग इथेच एंड करते. जसं तुम्ही बघितलं आहात की मी रूममध्ये आली आहे, खूप जास्त दमली आहे. तर
उद्या आम्ही काय काय करतो हे मी नेक्स्ट पार्टला टाकेन. तोपर्यंत तुम्हाला हा व्लॉग बघावा लागेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करावं लागेल. बाय. उद्यासाठी तयार राहा.